नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल घाटावरचो झील. सर, आजचा विषय असा आहे की आज माझ्याकडे आहेत हे बघा, हे 100 रुपये आणि मी आता आलोय मालाड वेस्टच्या जनकल्याण नगर मध्ये. सो मी आता मालाड वेस्टच्या या जनकल्याण नगर मध्ये कुठे काय मिळतं हे तुम्हाला दाखवणारच आहे, पण हे फक्त 100 रुपये वापरून. तर मी तुम्हाला 100 रुपयात इथे जनकल्याण नगर मध्ये काय खाता येणार आहे हे दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबरच मी जे खाणार आहे त्याचं रेटिंगही देणार आहे, म्हणजे तुम्हालाही कळेल ना की जे मी खातोय त्याची टेस्ट कशी आहे. तर चला. मला एक भजी पाव द्या ना. बघा बघा किती गर्दी आहे बघा, भजी पाव संपलाय. तुम्ही पण या पटापट. बघा बघा, आपल्यासाठी गरमागरम भजी बनते बघा. आणि मागे गर्दी बघा, ती कंटिन्यू असते, कंटिन्यू गर्दी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत. तुम्ही पण या पटापट जनकल्याण नगर मध्ये. रॉनेस दिसला पाहिजे ना मुंबईचा. तर तुमच्या हातात दिसत असतील हे 2 भजीपाव. तर आपल्या चॅलेंजचा एक भजीपाव आहे आणि एक त्याने कॅमेरा पकडला ना त्याच्यासाठी एक भजीपाव आहे. तर हा जो आपल्या चॅलेंजचा भजीपाव हा आहे 22 रुपयाला. सो आपण दिले होते 100चं चॅलेंज होतं, तर 100 मधून 22 गेले, किती राहिले? 78 म्हणजे 78 रुपये राहिले. आता बघूया 78 रुपयाचं पुढे काय करायचं, पण त्याच्या आधी या भजीपावची टेस्ट तर घेऊया, हो ना. चला. आता हे खातो आणि तुम्हाला सांगतो काय टेस्ट आणि कशी टेस्ट आहे आणि रेटिंग पण द्यायचं आहे ना. टिपिकल महाराष्ट्रीयन फूड, खरंच छान आहे. आपण आपल्या घरात बनवतो ना, अगदी तशीच आहे. भजी एक नंबर आहे, खूप छान. तुम्ही पण लवकरात लवकर या जनकल्याण नगर मध्ये. हा, चला चला चला, मी खातो आता तोपर्यंत. तर मंडळी, तुम्हाला दिसतोय हाच तो माझा माणूस ज्याच्यासाठी मी दुसरा भजीपाव घेतलाय. एन्जॉय करतोय तो. आता आपण त्यालाच विचारूया की कसा आहे भजीपाव. कमाल आहे, कमाल, मस्त आहे. कमी पैशामध्ये चांगलं मिळते त्या ठिकाणी. खाऊ द्या, अजून शूट करायचं आहे. तर आता तो म्हणालाय की आता मला जरा खाऊ द्या, भूक लागली, शूट करायचंय. आता हे आपले 100 रुपये. आता आपण एक भजीपाव घेतला ना चॅलेंजचा, तर ते 22 रुपये आपण आता त्यांना देऊया. चला. मंडळी, आता मस्तपैकी 22 रुपयाचा भजीपाव खाल्लेला आहे. आता आपल्याकडे राहिले आहेत 78 रुपीज, म्हणजे 78 रुपये. सो आता बघूया पुढच्या स्पॉटवर काय मिळतंय. चला. तर मंडळी, आपण 22 रुपयाचा भजीपाव खाल्लेला आहे आणि आता आपल्याकडे राहिलेत 78 रुपये. तर आता आम्ही 78 रुपये राहिले, तर आता काय काय खाऊ शकतो हे बघूया आपण. चला. एक दाबेली दे ना. वाव, तर ही दाबेली
ही आहे 20 रुपयाची. आता आपण ट्राय करूया आणि बघूया, रेटिंग देऊया याला, ही 20 रुपयाच्या लेवलची आहे की नाही ते. चला, ही दाबेली, हे जे शेंगदाणे आहेत ना, असं बुडवायचं. हे बघा, हे बुडवायचं, मग हे असे शेंगदाणे लागतात. हा, एक नंबर, मजा आली. आता कसं आहे, तुमची प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी आहे. मला तर हे आवडली. काय, मागच्याच एक व्हिडिओ टाकला होता मी अमूल दाबेली बटरचा. तिथे ते म्हणाले, अरे आम्हाला तर आवडलीच नाही, अरे काय मस्त आहे. कमेंट 4 आल्या. कसं असतं, प्रत्येकाची वेगवेगळी चव असते. आता ही थोडीशी गोडसर आहे, म्हणजे ही टिपिकल गुजराती टाईप मधली दाबेली. काही काही जणांना ना थोडीशी तिखट अशी आवडते, पण ही गुजराती स्टाईलची बटर दाबेली आहे. मला तर आवडली. तर तुम्ही पण लवकरात लवकर इथे या आणि ही दाबेली कशी आहे हे मला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा. आता मी ही दाबेली एन्जॉय करतो. तुम्ही पण या इथे आणि मला सांगा टेस्ट कशी आहे कमेंट मध्ये. सो आता मी एन्जॉय करतो, तुम्ही पण या, एन्जॉय करा आणि मला सांगा. चलो, दादा एक दहीपुरी द्या ना. तर मंडळी, मी दहीपुरी घेतलेली आहे. माझ्याकडे फक्त 55 रुपये राहिले होते आणि तेही या दहीपुरीत संपले. म्हणजे माझे ओव्हरऑल 100 रुपये संपले. सो आता मी हे टेस्ट करतो आणि सांगतो की 55 रुपये वर्थ आहेत की नाही. तर चला सुरुवात करूया. मस्त आहे, एक नंबर आहे. मला माझ्या या खाण्याच्या स्टाईल वरून नाही मला खाता येत नाही, एवढी पुरी आहे ती, खाऊन मजा आली. एक नंबर आहे. तुम्ही लवकरात लवकर यायचे जनकल्याण नगर मध्ये आणि या माणसाकडे खा. एक नंबर आहे दहीपुरी. आता दहीपुरी एक नंबर आहे म्हणजे पाणीपुरी कशी असेल. तर नेक्स्ट टाइम आपण इथेच पाणीपुरीचा ब्लॉग करू. सॉरी मी तुम्हाला दाखवू नाही शकत, मी तर खातो इथे, पण तुम्ही पण यांच्याकडे नक्की या. चला खातो मी. गेलो भाई, थँक्यू. तर मंडळी, आपलं 100 रुपयाचं चॅलेंज होतं. 100 रुपयात जनकल्याण नगर मध्ये काय खाऊ शकतो. तर आपण ते चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. तर आपण 100 रुपयात पहिल्यांदा खाल्लं भजीपाव, त्यानंतर आपण खाल्ली दाबेली. तर भजीपावचे 22 रुपये आणि दाबेलीचे 20, म्हणजे झाले 42, म्हणजे 42 रुपये. आणि त्यानंतर सगळ्यात महागडी डिश जी दही शेवपुरी होती ती 55 रुपयाची होती. सो ओव्हरऑल झाले आपले 97 रुपये, म्हणजे 97. आणि आता आपल्याकडे राहिलेत हे 3 रुपये. पण आता ह्या 3 रुपयाचं करायचं काय. चला तर हे बघा, उरलेले 3 रुपयाचं मी हे घेतलं. कसं आहे मंडळी, जशी ब्लॉगची सुरुवात छान झाली, गोड झाली, तसा ब्लॉगचा शेवट पण गोड झाला पाहिजे ना, म्हणून हे चॉकलेट. तर मंडळी, आपलं 100 रुपयाचं चॅलेंज तर झालंय. 100 रुपयात मी पोट भर खाल्लाय.
आणि आता 100 रुपयात काय पदार्थ कसा होता त्याचं रेटिंग तर तुम्हाला स्क्रीनवर दिसलंच असेल. आणि हो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा रेटिंग, म्हणजे तुम्ही पण याल ना खायला खायला येणार, मग रेटिंग देणार. ते कमेंट मध्ये पण सांगा, मला नक्की आवडेल. सो आजचा व्लॉग मी इथेच संपवतोय. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. चल बाय. अहो मंडळी, ते आपलं नेहमीच राहिलं ना, लाईक शेअर सबस्क्राईब घाटावरचो झील. तर पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये. चला बाय.